पाटील मुर्दाबाद, जयंत पाटील मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद जयंत पाटील मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद जयंत पाटील मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद जयंत पाटील मुर्दाबाद. जयंत पाटलांनी माफी मागलीच पाहिजे, मागलीच पाहिजे. जयंत पाटलांना माफी मागलीच पाहिजे, मागलीच पाहिजे, जयंत पाटलांना माफी मागलीच पाहिजे, मागलीच पाहिजे. आज या ठिकाणी जो नाभिक समाज बांधवांनी मोर्चा काढला, त्या मोर्चाचा विषय असा होता की येत्या 2 दिवसाच्या अगोदर विधानसभेमध्ये जयंत पाटील यांनी पोलीस का हजामत करता का या विषयावरती बोलले असता त्या ठिकाणी त्यांना अडवण्यात आलं. माननीय मंत्री महोदय सावकार साहेबांनी त्यांना परत थांबवलं की तुम्ही जे शब्द वापरता हे चुकीचे आहे. तरी ते बोलले की हे बोलणं काय चुकीचं आहे का, हजामत करतात. तरी नावी समाज त्याच्यावरती आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्याबद्दल आज जयंत पाटील यांचा निषेध करतो आम्ही. दुसरा विषय, ज्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा येथे एका 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, त्या 70 वर्षाच्या नराधमाला ही फाशी झाली पाहिजे याबद्दल आज आम्ही ठिकाणी मोर्चा काढलेला आहे. तर या दोघी घटना अत्यंत दुर्दैवी आहे. तर या दोघी घटनेवरती नाभिक समाज जोपर्यंत तो माफी मागणारे जयंत पाटील तोपर्यंत शांत बसणार नाही. जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, ही आमची मागणी आहे. दुसरा विषय, जो नराधमाने 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला, 70 वर्षाच्या माणसाने, त्याला ही फाशी झालीच पाहिजे. जर हेच प्रकरण जर दुसऱ्या समाजाबद्दल झालं असतं तर एकदम मीडियावाल्यांनी उचललं असतं. आम्ही सर्व समाजाचा आदर करतो. आमचं एवढंच म्हणणं आहे की तो प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून त्याला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे, एवढंच म्हणणं आहे. आणि जाता जाता एवढंच सांगतो की पोलीस लोकांना पण विनंती आहे की जयंत पाटलाचं संरक्षण करताना विचार करा तुमच्याबद्दल. जर ते अशब्द बोलत असतील तर तुम्ही सुद्धा मोर्चा काढा, तुमच्या मोर्चाला आम्ही पाठिंबा देऊ, एवढं सांगतो आहे. मुर्दाबाद मुर्दाबाद आरामदा करण्या काय सोपे आहे का? सोपं आहे का? 12-12, 15-15 तास उभे राहून दाखवा. नावी लोक काय अशी जागा रोळा पडलेले वस्तारा हातात घेऊन दाखवा. सर एक